नाशिकमधील कथित गुरु अशोक खरात प्रकरणात आता आणखी धक्कादायक दावे समोर आले आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणाला नवे वळण दिले आहे। दमानिया यांच्या दाव्यानुसार खरात ओस्ट्रोजल नावाने एक विशेष पेय तयार करत होता। हे पेय म्हणजे कफ सिरप, पाणी आणि वायग्रा गोळ्याचे मिश्रण असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हे तथाकथित ओस्ट्रोजल मिळवण्यासाठी राज्यातील अनेक बडे नेते आपली वाहने आणि अगदी हेलिकॉप्टर सुद्धा पाठवत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे। याशिवाय सिद्धप्रे आणि ओस्ट्रोप्रेच्या नावाखाली लोकांना संमोहनाच्या माध्यमातून प्रभावित केलं जात होतं, असा आरोपही दमानिया यांनी केला आहे। लोकांना विचित्र अनुभव देऊन त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा हा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे। इतकंच नाही तर एका वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यानेही खरातला आर्थिक आणि कायदेशीर मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या सर्व आरोपांमुळे खरात प्रकरण आता केवळ अत्याचारापुरतं मर्यादित न राहता ड्रग्ज, अंधश्रद्धा आणि राजकीय संबंधांचं मोठं जाळं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।